नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज संध्याकाळच्या जेवणासाठी खिचडी बनवणार आहे. तर इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेत आणि मूग डाळ घेतलेली आहे. तर कारण मुलांना चिकट खिचडी खायची होती, तर मी इथं तांदूळ आणि मूग डाळ धुवून घेतलेले आहे 2 पाण्याने. आणि भाज्या पण कट करून ठेवलेल्या आहेत. आता इथं कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. 2 पळी तेल टाकायचे. आता इथं तेल गरम झाल्यास जिरे, मोहरी टाकून घ्यायची. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेले. जिरे मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये लगेचच राहिलेलं साहित्य टाकून घ्यायचे. सुरुवातीला हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि कांदा पण घ्यायचा टाकून. आता इथं कांदा तळत आलेला आहे. लसूण पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये. आता मध्येच गॅस विझल्यामुळे मी डबल गॅस लावून घेतलेला आहे. आता इथं लसूण पेस्ट टाकलेली आहे. टोमॅटो टाकायचे, एक कट करून ठेवलेलं होतं ते. आता इथे टोमॅटो मऊ झालेला आहे. आता बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे. तर मी छोले, शेंगदाणे, वाटाणे, बटाटा, गाजर कट करून ठेवलेलं होतं ते याच्यात टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये. घरगुती काळा तिखट, हळद, लाल तिखट टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे, गरम मसाला टाकायचे. आता हे तेलामध्ये छान असं हलवून घ्यायचे मसाला. आता ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे. तर तांदूळ मी या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि नंतर ह्याच्यात पाणी टाकायचे. आता याला मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यावर. आता इथं मी साय टाकलेली आहे 1 चमचा. त्यामुळे या खिचडीला एकदम छान चव लागते. आता झाकण लावायचे आणि मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आता इथं पापड पण तळून घेणार आहे. आता इथे खिचडी तयार झालेली आहे, बघू शकता. एकदम छान अशी खिचडी तयार झालेली आहे आणि ही खिचडी गरम गरम खायला छान लागते. यासाठी लगेच आम्ही जेवायला घेणार आहोत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.